राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. दोघंही एकत्र येण्याचे कारण एकच, ते म्हणजे मराठी भाषा आणि मराठी माणूस. या दोघांनी मोठा मेळावा भरवला. त्या मेळाव्यामध्ये आम्ही मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी एकत्र आलोत आणि पुढेही एकत्र राहू असे सांगण्यात आले. मग एवढं सर्व झाल्यानंतरही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहणार नाही आणि राज ठाकरे यांच्या मनात नेमकं चाललं तरी काय, अशा चर्चा का रंगू लागल्या. तर याबद्दलची सर्व माहिती सांगणारा हा व्हिडिओ. तर नमस्कार, मी संदीप आणि आपण पाहतात माहिती गट्टा. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले असले तरी ते एकत्र राहू शकणार नाही अशा चर्चा रंगू लागल्या. यामागे मुख्य 2 कारणं आहेत. कारण नंबर 1, एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्यांना, प्रवक्त्यांना राज ठाकरेंबद्दल काहीही बोलू नका, त्यांच्याबद्दल कोणतेही वक्तव्य करू नका असे निर्देश देण्यात आले. आता राज ठाकरे आपल्यावर नाराज होऊ नये म्हणून हे निर्देश दिले असावेत असे सांगण्यात येते. कारण नंबर 2, ते म्हणजे स्वतः राज ठाकरे. राज ठाकरे यांनी आपल्या नेत्यांना, आपल्या प्रवक्त्यांना आपण केलेल्या युतीबद्दल कोणीही काही वक्तव्य करू नका, त्याबद्दल कोणीही काही बोलू नका असे निर्देश देण्यात आले. आता राज ठाकरेंनी आपल्या नेत्यांना, आपल्या प्रवक्त्यांना असे निर्देश का दिले असावे आणि राज ठाकरेच्या मनात नेमकं चाललं तरी काय, याचं उत्तर फुलदाणीतच आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र राहतील का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.